नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरचे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 10वी विषय इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काही डाऊट असेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल, तुमच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, सायन्स 1, सायन्स 2, सायन्स आणि मॅथ 1च्या देखील सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आणि त्याचसोबत याचं PDF सर्व प्रश्नपत्रिकांचं PDF इतिहास भूगोल असेल आणि सर्व इयत्ता 10वीच्या प्रथम सत्राच्या सर्व विषयाचं PDF आपण प्रश्नपत्रिकांचं आपल्या ॲपमध्ये दिलं आहे. ॲपचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. प्ले स्टोरला जा, तिथून डाउनलोड करा आणि तिथे तुम्ही अभ्यास करू शकता. आणि त्याचसोबत बोर्ड परीक्षा 2026साठी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचं PDF चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन्स आपल्या ॲपमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. तर तिथून तुम्ही प्रिपरेशन करू शकता तुमच्या बोर्ड परीक्षेची सोबतच प्रथम सत्राच्या परीक्षेची. तर बघा, इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा 2025-26 विषय आहे इतिहास आणि गुण दिलेले आहेत. वेळ वगैरे 2 तास आहे. तर व्हिडिओला डायरेक्ट सुरू करूया. थोडं इथे वेळ हवत झालं, परंतु 2 तासाच्या जागी हवत झालं. इंग्लिशमधनं थोडं मिस्टेक आहे, करेक्ट करून घ्या. प्रश्न 1 मध्ये म्हटले, दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा भरायचा पहिला आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धती टिंबटिंबपासून सुरू झाली. 4 पर्याय आहे. तर मध्ये आहे हिरोडोटस, मध्ये तुम्हाला मेगास्थनीज, त्यानंतर हिपाकर्स, त्यानंतर कार्ल मार्क्स. जे काही असेल योग्य पर्याय निवडा आणि विधान पूर्ण करा. त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना झाली टिंबटिंबमध्ये. तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? झाली टिंबटिंबमध्ये झाली. ओके, तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पण झाली टिंबटिंबमध्ये झाली. तर काय आहे? 4 पर्याय आहे, तुम्हाला ते लिहायचे आहे योग्य पर्याय निवडून. त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रीय चळवळीत टिंबटिंब यांनी सहभाग घेतला. 4 पर्याय मध्ये आहे तुम्हाला लोकराज्य, त्यानंतर लोकमान्य टिळक, त्यानंतर आहे मध्ये नेहरू, मध्ये आहे तुम्हाला गांधीजी. योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण करून लिहायचं. त्यानंतर प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे, पुरविलेल्या घटकांमधून योग्य ती जोडी जुळवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ग्रंथकार, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रंथ दिला आणि इकडे ग्रंथकारात दिले. योग्य जोडी जुळवायची आहे तुम्हाला. फक्त जेनेवर करार, त्यानंतर माउंट बॅटन योजना, त्यानंतर रामायण वाल्मिकी आहे, त्यानंतर संविधान सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर आहे फक्त काय म्हटलं, पुरवलेल्या घटकांमधून योग्य तिची जोडी जुळवा. सॉरी तुम्हाला अयोग्य असेल ना, आय थिंक सो. चुकीचा घटक ओळखायचा असेल, चुकीची जोडी ओळखायची असेल, इथे थोडं करेक्शन आहे, मायनर करेक्शन करून घ्या तुम्ही. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्रंथ आणि ग्रंथकार दिलेले आहेत. दास कॅपिटल कार्ल मार्क्स आहे, त्यानंतर हिस्ट्री, त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू आहे, त्यानंतर आहे गीत रहस्य बाळ गंगाधर टिळक दिलं आहे. आणि त्यानंतर आहे पुढे समाजसुधारक आणि कार्य, चुकीची जोडी ओळखायची. महात्मा फुले सत्यशोधक समाज, त्यानंतर राजा राजमोहन राय ब्रह्मोस समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यता निर्मूलन. त्यानंतर आहे प्रश्न 2 मध्ये दिलेल्या संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायची आहेत, ज्यामध्ये आहे तुम्हाला राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे लिहायची आहेत. 4 राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे लिहा फक्त. त्यानंतर दुसरं आहे भारतीय सांस्कृतिक जागतिक वारसास्थळे. भारतीय सांस्कृतिक जागतिक वारसास्थळे तुम्हाला लिहायची आहेत, 4 लिहायचे आहेत. त्यानंतर आहे नियतकालिके, 4 नियतकालिके तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे दिला विषय, टिपा लिहायचं असेल कोणत्याही 2 वरती टिपा लिहा. अकालग्रस्तता, त्यानंतर आहे सीमेपलीकडील इतिहास, त्यानंतर आहे दूरदर्शन. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, टिपा लिहायच्या आहेत. दिला विषय आहे, टिपा लिहा म्हटलेला आहे. त्यानंतर प्रश्न 3, पुढील विधाने सकारां स्पष्ट करायची आहेत. कोणतेही 2 सकारां स्पष्ट करा. बखर ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे, सकारां स्पष्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधने पद्धत उपयुक्त ठरते. त्यानंतर फुको यांच्या लेखन पद्धतीतील ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. हे विधान सकारां स्पष्ट करा. त्यानंतर आहे दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर लिहा. आता बघा, हा उत्तरात दिलेला आहे, अशा पद्धतीने उत्तर आहे. हा फर्स्ट पार्टमध्ये स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हा सेकंड पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या. तर पहिला ॲनल्स प्रणाली कुठे उदयास आली. त्यानंतर कोणत्या देशाच्या इतिहासकारांनी ॲनल्स प्रणाली सुरू केली. त्यानंतर तिसरं आहे ॲनल्स प्रणालीमध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानण्यात येऊ लागले. त्यानंतर प्रश्न 5, पुढील विधानांची सविस्तर उत्तर लिहा. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. त्यानंतर आहे इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. आणि तिसरा आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती, ती वैशिष्ट्ये लिहा. त्यानंतर आहे राज्यशास्त्र. प्रश्न 6, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता काय करायचं, फक्त तुम्हाला पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहेत. 1, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. तर 4 पर्याय दिले आहेत, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होय. 4 योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. प्रश्न 7 आहे 7 मध्ये
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारात स्पष्ट करा. कोणती 2 विधाने तुम्हाला सकारात स्पष्ट करायची आहे. पहिलं आहे निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. दुसरं आहे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तिसरं आहे माहितीच्या अधिकारामुळे शासनाचा कारभारातील गोपनीयता वाढली आहे. शासनाचा आहे शासनाचा झाला आहे. शासनाचं असतं तिथे शासनाचं झालं आहे. थोड्या माइनर मिस्टेक्स झाल्यात प्रिंटिंगमध्ये टायपिंगमध्ये असं म्हणू शकता. टायपो मिस्टेक आहेत त्या. प्रश्न 8 मध्ये म्हटलं पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक तुम्हाला स्पष्ट करायची. मध्यवर्ती निवडणुका आहे. मध्यावधी निवडणुका झाल्या. थोडं समजून घ्या. मध्यवर्ती निवडणुका आहे. मी बघतो त्यासोबत बोलतो टायपरायटरसोबत. त्यानंतर आहे माहितीचा अधिकार. त्यानंतर मध्ये म्हटलेलं आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती करायची आहे. महिला संरक्षणासाठी झालेले कायदे तुम्हाला लिहायचे आहेत आणि निवडणूक आयोगाची कार्य तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न 9 मध्ये म्हटलेलं आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. कोणती एकाची उत्तर लिहायची आहे. ज्यामध्ये आहे तुम्हाला मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासाठी निवडणूक सुधारणा स्पष्ट करा. त्यानंतर दुसरं आहे सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी शासनाने केलेले प्रयत्न लिहा अशा पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत. बाकी इतर विषयाच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वेब वगैरेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. सर्व व्हिडिओज वगैरे आणि PDF जर लागत असेल तर जा प्ले स्टोअरला तिथे सर्च करा मास्टर वेब वगैरे. चॅनलचा जो लोगो दिसतोय तोच लोगो दिसेल. नावही तसंच टाईप करा आणि तुम्हाला ॲप्लिकेशन मिळेल मास्टर वगैरे नावाचं. तिथे जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता. तिथे बघू शकता सर्व विषयाचे प्रथम सत्राच्या परीक्षांचे PDF वगैरे तुम्हाला बघायला मिळतात. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे सगळं काही तुम्हाला 2026च्या बोर्ड परीक्षेसाठी प्रिपरेशनसाठी सर्व काही तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतं. सो आताच तुम्ही काय करा ॲपला डाउनलोड करा. काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. तुम्हा सर्वांना तुमच्या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.